टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सगळ्यांचा एकच सूर स्वच्छ पंढरपूर। खरं तर या ब्रीद वाक्य घेऊन ज्या काही सामाजिक संघटना आहेत ते आता पंढरपूर स्वच्छ करण्याचं काम जे आहे ते त्यांच्या माध्यमातून केलं जाते। खरं तर आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो वारकरी जे आहेत ते पंढरपूरमध्ये दाखल होतात। हा खूप मोठा महाराष्ट्रातला खूप मोठा सोहळा असतो। खरं तर पंढरपूरची वारी संपल्याच्या नंतर जो काही कचरा आहे ते कचरा साफ करण्याचं काम सामाजिक संघटनेच्या माध्यमातून खरं तर आता पंढरपूरमध्ये सुरू आहे। 2 दिवस झाला आषाढी एकादशी संपलेली आहे, आज दुसरा दिवस आहे। मात्र जो काही अस्वच्छता या ठिकाणी साचलेले आहे किंवा कचरा साचलेला आहे, हे जे काम आहे अगदी मनापासून खरं तर तीच पंढरपूरच्या विठ्ठलाची सेवा आहे हा मनोभाव ठेवत जे आहे त्या संघटना या ठिकाणी काम करतात। आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। खरं तर आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो वारकरी हे पंढरपूरमध्ये दाखल होतात आणि त्यानंतर जी झालेली अस्वच्छता असते किंवा जो कचरा असतो ते साफ करण्याचं काम तुम्ही करतायत। काय मनात भावना आहेत? आमच्या ज्या भावना आहेत, गेल्या 13 वर्षापासून आम्ही ही स्वच्छता मोहीम राबवतो। युवा चेतना फाउंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, श्री श्री रविशंकर जे गुरुवर आहेत, श्री श्री रविशंकर, त्यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या माध्यमातून आणि युवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातून पुणा, नगर, राशीन, निघोज या सर्व ठिकाणातून हे सगळे सेवक येतात व कमीत कमी आज 450 सेवक इथं आलेले आहेत ह्या फाउंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून। आणि पूर्ण पंढरपुरामध्ये आषाढी एकादशी झाल्यानंतर स्वच्छता मोहीम करतात। जसं भक्तांना पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर समाधान वाटते, त्याचप्रमाणे आम्हा युवकांना, आम्ही सेवेकरांना पंढरपूर स्वच्छ केल्याचं आम्हाला समाधान वाटतं आणि पांडुरंगाचं दर्शन झाल्याचं आम्हाला वाटतं। खरं तर संतांनी सुद्धा म्हणजे गाडगे महाराज असे, तुकडोजी महाराज सुद्धा सांगितलं की एकीकडे संतांनी लोकांच्या अभंगवाणीतून लोकांची मने स्वच्छ केली, मात्र जी रस्त्यावरची जी स्वच्छता आहे ती सुद्धा गाडगे महाराज असे, तुकडोजी महाराज यांनी केली। आज पंढरपूरमध्ये आल्याच्या नंतर म्हणजे कुठल्या कुठल्या भागातली तुम्ही जी परिसरातली स्वच्छता करतात आणि कसं तुमचं शेड्यूल असतं? आमचं शेड्यूल असं आहे, जे तुकाराम महाराजांची पालखी भेटते तिथे 56 एकर तिथे करतो, वाळवंटामध्ये करतो, हे नगर पूर्ण परिषद करतो आणि जे वारकरी दर्शन बारी आहे ती पूर्ण आम्ही स्वच्छता करतो। म्हणजे पूर्ण पंढरपूर स्वच्छ केल्याचा अभिमानही आम्हाला आहे आणि 13 वर्षापासून आम्हाला महानगरपालिकाही खूप सहकार्य करते आणि स्थानिक लोकही सहकार्य करतात। आणि त्याचबरोबर आमच्या भागातील जे सेवक आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात येतात। खूप म्हणजे आज जर 5 लक्झरी झाल्यात तर नेक्स्ट टाईम 10 लक्झरी 3 एवढे सेवकरी तयार होतात आणि पंढरपूर स्वच्छ करण्याचं काम करतात। तर यावर्षी वारकऱ्यांची जे लक्षणीय अशी वाढ होती, कारण की यावर्षी पाऊस भरपूर प्रमाणात होता, मोठ्या प्रमाणात आला होता, त्यामुळं स्वच्छतेबाबतीत तुमचं काय मत आहे? सध्या तुम्ही सर्व गोष्टी बघताय पंढरपूरमध्ये, काय कशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं होतं आणि सध्या तुम्ही कचरा वेचताय तर काय तुम्हाला जाणवतंय? आमचा सगळ्यांचा एकच सूर आहे, स्वच्छ पंढरपूर। आणि युवा चेतना फाउंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग यांचं एकच ध्येय आहे की ज्यावेळेस आषाढी एकादशीनंतर पूर्ण पंढरपूर हे वारकऱ्यांच्या माध्यमातून किंवा अस्वच्छता होती आणि स्वच्छ करण्याचं काम आम्ही युवा फाउंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे सेवेकरी करतो। पूर्ण जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून कमीत कमी 15 लक्झरी इथं आलेले आहेत। त्यांचं राहण्याचं, खाण्याचं सगळं आर्ट ऑफ लिव्हिंग, कुठल्याही गोष्टीचं मानधन कुठूनही घेतलं जात नाही, हे स्वयंपूर्तीने स्वखर्चाने इथपर्यंत येतात। आणि आमच्यामध्ये वकील, डॉक्टर, इंजिनियर्स, बँक मॅनेजर, शेतकरी वर्ग, आमचा हा महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात पंढरपुरामध्ये सेवा करण्यासाठी येतात। सगळ्यांचा एकच सूर स्वच्छ पंढरपूर। खरं तर हा मनोभाव मनामध्ये ठेवत पंढरपूरमध्ये हे सर्व जे स्वयंसेवक आहेत ते दाखल झालेले आहेत आणि अगदी मनोभावे ही पंढरपूर स्वच्छ करण्याचं काम जे आहे त्यांच्या माध्यमातून केलं आहे। खरं तर स्वच्छतेमध्ये पांडुरंग वसलेला आहे। या पंढरपूरची सेवा करणं, स्वच्छतेची सेवा करणं म्हणजेच विठ्ठलाची सेवा करणं, हा मनोभाव सध्या या सर्व सेवेकरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पंढरपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।